नमस्कार मंडळी. सो मी आत्ताच छावा हा मूवी बघून आले अँड ऑनेस्ट रिव्ह्यू किंवा असं काही प्रकार मला करायचा नव्हता किंवा काय हे नाही. बट दिस इज माय स्टेट. मी जस्ट बघितलं अँड दिस इज माय स्टेट आफ्टर वॉचिंग द मूवी. द फर्स्ट हाफ भारी होता. सगळं एव्हरीथिंग वॉज गुड, नाईस, प्रिटी. शेवटचा पाऊण तास आय वॉज म्हणजे सुचतच नव्हतं, कळतच नव्हतं. आणि मग असं होतं की मी का कुठल्या तरी प्रॉब्लेम्सला एवढं मोठं करते. जगात असं कुठलाच प्रॉब्लेम नाही, शत्रू नाही जो एका व्यक्तीच्या विश्वासापेक्षा मोठा असू शकतो. इट साऊंड्स व्हेरी हायपोथेटिकल, बट ते जे व्यक्तिमत्व होतं, जे ते जगलेत, ते किती महान असते. किंवा एक गोष्ट ना, असं हे झालंय, कुठल्याही गोष्टीला घाबरण्यात काय अर्थ आहे. म्हणजे इवन इफ इट इज ॲज बिग ॲज अ माउंटेन, बट स्टील यू कॅन फेस इट. म्हणजे आय कांट इवन डिस्क्राईब म्हणजे मला आता काय वाटतं. ज्या गोष्टीचे सोल्युशन्स माझ्या डोळ्यासमोर आहेत किंवा ज्या सॉर्ट पण होणार आहेत, अशा गोष्टींचं पण मी टेन्शन घेऊन जगते. बट आफ्टर वॉचिंग दिस मूवी आय फील लाईक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या लोकांनी सहन केल्यात, घेऊन पुढे गेलेत, चाललेत, अँड वी आर स्टक इन दिस मीडिओकर नॉनसेन्स. कशाचाच काही अर्थ नाहीये. म्हणजे स्वतःच्या आयुष्यावरती एकदा जरा दृष्टी टाकता यावी. या हेतूने का होईना हा पिक्चर बघायला हवा. म्हणजे समोर एवढी मोठी सेना घेऊन एखादा शत्रू उभा आहे आणि तरी त्याला फेस करायला कुठे भीती, कुठे काहीही वाटलं नाही. काहीच नव्हतं. शिकन पण नाही अशी चेहऱ्यावर. अँड वी क्राय. माझं हे होत नाहीये, माझं ते होत नाहीये. I really am speechless. मला फुल म्हणजे असं शिवर झाल्यासारखं झालं ॲट द एंड ऑफ द मूवी. बिकॉज माइट बी हे ना फार मेलोडाऊन पण असेल. मूवीमध्ये दाखवलं ते कमी नाही आहे, बट स्टील आय थिंक हे थोडं मेलोडाऊन असेल. पण ज्या हिशोबावर त्या औरंगजेबनी त्यांच्यावरती अत्याचार केले असेल ते 100 गुणा जास्त असते. आय कांट इवन टॉक अजून जास्त, बिकॉज मी आले तेव्हापासून मी शांतच आहे आणि मला नाही वाटत मी याच्यापेक्षा जास्त पण काही बोलू शकेल. दिस मूवी गिव्ह मी अ लॉट टू रिफ्लेक्ट ऑन. माझाच स्वतःकडे, स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा चेंज झाला आहे. अँड आय होप after watching the movie you feel the same. Namaskar.